Hello everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So for the academic year 2020-21, for the final year diploma electrical student, there is a subject energy conservation and audit. Subject code is 22525 and this practical is conducted by Mrs. A. Kekre. So welcome to our practical sessions. So there are total 12 practicals. Out of 12 we have completed practical number 1, practical number 5, 7, 9, and in today's session we are going to cover practical number 8, estimate energy savings by improving power factor and load factor for given cases. So practical number 11, so हा जो 11 value आहे it is taken from MSBT manual मधले value. So practical significance, the electrical diploma engineer are expected to estimate the impact of power factor and load factor on energy consumption and its cost. They must be able to suggest the ways by which the load factor and power factor can be improved. म्हणजे ह्या practical मधून आपल्याला काय बघायचं आहे. So student will be able to solve the numericals based on load factor and power factor. प्लस जर लोड फॅक्टर इम्प्रूव्ह झाला आणि पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला तर त्याचा इम्पॅक्ट मॅक्सिमम डिमांडवर काय होतो, कॉस्ट सेविंगवर काय होतो आणि एनर्जी सेविंगवर काय होतो ते आपण बघणार आहोत. सो प्रॅक्टिकल आउटकम, एस्टिमेट द एनर्जी सेविंग बाय इम्प्रूव्हिंग पॉवर फॅक्टर अँड लोड फॅक्टर. प्रिकॉशन्स, टेक अ प्रॉपर केसेस ऑफ लोड फॅक्टर अँड पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट, आयडेंटिफाय द कॉस्ट इफेक्टिव्ह एनर्जी सेविंग, अनालाइज द इम्पॅक्ट विथ डिफरंट व्हॅल्यूज ऑफ द अबाव फॅक्टर्स. सो आपण हे बघणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण दोनच प्रॉब्लेम घेणार आहे बेसिकली. सो त्याच्यात आपल्याला कळेल की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला तर काय होतो, लोड फॅक्टर इम्प्रूव्ह केला तर काय होतो. प्रोसिजर, चूज व्हेरियस न्यूमरिकल पर्टेनिंग टू एनर्जी सेविंग बाय इम्प्रूव्हिंग पॉवर फॅक्टर अँड लोड फॅक्टर. इंटरप्रिट द लोड प्रोफाइल अँड इट्स नीड. चेक वेदर लोड फॅक्टर कॅन बी इम्प्रूव्ड बाय मॅक्सिमम डिमांड रिडक्शन, that is reduce demand by distributing your loads over a different time periods. Second, by increasing production, keeping the demand stable and increasing your consumption is often a cost effective way to increase production while maximizing the use of your power. Make comparative study of various cases and their interpretation. Finally, this result is into reduction in average unit cost per kWh. हे सुद्धा आपण बघणार आहोत. So resources, numerical from standard books. Only 2 numerical I am going to take which shows how power factor will affect the cost per kWh and load factor will affect the maximum demand and savings in energy bill. So त्याच्यासाठी लागणारे फॉर्म्युला इथं आहेत. लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. त्याचंच आणखीन दुसरा फॉर्म्युला आहे लोड फॅक्टरचा, युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इंटू नंबर ऑफ अवर्स. Average load, unit generated or consumed in a given period divided by number of hours in a given period. सो आपण डेली ॲव्हरेज लोड काढू शकतो, मंथली ॲव्हरेज लोड काढू शकतो, इयरली. मग त्याच्यानुसार फक्त डेज चेंज होतात. युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ डे डिवायडेड बाय 24 आवर्स. इथं डे मेन्शन केलं नाही कारण डे म्हटलं की 1 डे इंटू 24 आवर्स, सो इट कम्स 24 आवर्स. सो डायरेक्टली इथं लिहिलं आहे. मंथली ॲव्हरेज लोड काढायचं असेल तर युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ मंथ डिवायडेड बाय 24 आवर्स इंटू 30 और 31 डेज. जसं प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलं असेल तेवढे डेज घ्यायचे. नेक्स्ट, इयरली ॲव्हरेज लोड, युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ इयर डिवायडेड बाय 24 आवर्स इंटू 365 डेज. किंवा आपण डायरेक्टली 8760 लिहू शकतो. तर हे 8760 कसं आले, अवर्स आहे ते. 365 गुणिले 24 केले की 8760 ही व्हॅल्यू येते. ओके, सो दॅट इज अवर्स. नाव नेक्स्ट फॉर्म्युला, कॉस्ट फाय इज इक्वल टू KW अपॉन KVA. म्हणजेच आपण हे पॉवर ट्रँगलवरनं फॉर्म्युला डेराईव्ह केला आहे. सो आता ह्याच वरच्या फॉर्म्युलावरून KW काढले आपण. सो KW इथंच ठेवलं. सो KW इज इक्वल टू कॉस्ट फाय इंटू KVA केलं आहे. आणि 5व्या फॉर्म्युलावरून आपण 6वा फॉर्म्युला तयार केला आहे. KVA काढायचं असेल तर KW डिवायडेड बाय कॉस्ट फाय. आता हे 5वा आणि 6वा जो फॉर्म्युला आहे तो का लागतो, जेव्हा टॅरिफचं कन्व्हर्जन असेल, म्हणजे टॅरिफमध्ये KVA दिले पण मॅक्सिमम डिमांड काय दिलेलं असेल KWमध्ये दिलं असेल तर त्याचं कन्व्हर्जन करावं लागतं किंवा वाईस वर्सा. ओके, सो ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट, टोटल बिल इथं डिवायडेड आहे, इथं डिवाइड करायचं राहिलेलं आहे ॲक्च्युली. सो ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट इज इक्वल टू टोटल बिल
divided by kWh for the given period. Now let's start for solving the problem. Question 1. For the tariff of rupees 125 per kVA of maximum demand and 10 paise per unit consumed, load factor is equal to 50%. Find overall cost per unit at unity power factor and 0.8 power factor. Consider maximum demand is equal to 1 kVA. सो आता पहिल्यांदा काय काय दिले ते लिहून घ्यायचं. टॅरिफ दिले ₹125 पर केव्ही ऑफ मॅक्सिमम डिमांड प्लस 10 पैसे पर युनिट्स कन्झ्युम्ड. सो आता टॅरिफमध्ये आपल्याला पहिला पार्ट माहिती आहे, मॅक्सिमम डिमांड 1 kVA दिले, सो हा इझिली निघू शकतो. पण सेकंड पार्ट जो आहे 10 पैसे दिलेत पण युनिट्स कन्झ्युम्ड दिले नाहीत, सो आपल्याला युनिट्स कन्झ्युम्ड काढायचे आहेत. लोड फॅक्टर दिला आहे 50%. पर्सेंटचं कन्व्हर्जन आपण व्हॅल्यूजमध्ये केलं, सो त्यासाठी 50 डिवायडेड बाय 100 केलं इज इक्वल टू 0.5. 10 पैसेचं कन्वर्जन आपल्याला रुपीजमध्ये करायचं आहे म्हणून 10 पैसे डिवायडेड बाय 100, सो इट कम्स ₹0.1. मॅक्सिमम डिमांड KVAमध्ये दिले, सो त्याचं जर KWमध्ये करायचं असेल तर आपल्याला इंटू पॉवर फॅक्टर करायला पाहिजे. सो लेट स्टार्ट. ॲज्युमिंग एनर्जी बिल इज मंथली. आता प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलं नाही डेली बिल काढायचं आहे, मंथली बिल काढायचं आहे का इयरली. सो इथं पहिल्यांदा महत्त्वाचं आहे, जेव्हा प्रॉब्लेममध्ये काही दिलं नसेल इयर, डेली, मंथली, तर आपण ॲज्युम करायचं. सगळ्यात पहिली स्टेप तीच आहे, ॲज्युम द एनर्जी बिल इज मंथली. ओके. नाव मॅक्झिमम डिमांड चार्जेस पर मंथ इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड चार्जेस इंटू मॅक्झिमम डिमांड. सो इथं आपण चार्जेस पहिला घेतले, सॉरी इथं काय घेतलेलं आहे, मॅक्झिमम डिमांड 1 kVA घेतलं इंटू त्याचे चार्जेस किती आहेत पर केव्हीला 125, सो ₹125 झाले. सो टॅरिफमधला पहिला पार्ट आपण काढून घेतला 125. फक्त आता सेकंड पार्ट राहिला आहे. सो ते काढण्यासाठी पहिल्यांदा युनिटी पॉवर फॅक्टरला आपल्याला युनिट्स कन्झ्युम्ड काढायचे आहेत पर मंथ. सो फॉर्म्युला आहे लोड फॅक्टर इज इक्वल टू युनिट्स जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड म्हणजेच मंथली डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इंटू पॉवर फॅक्टर इंटू नंबर ऑफ अवर्स. सो आता इथं पॉवर फॅक्टर का घेतलेला आहे, तर डिमांड किती आहे, मॅक्सिमम KVAमध्ये आहे, पण आपले युनिट्स कशामध्ये येतात, KWमध्ये येतात, म्हणून आपल्याला KVAचं कन्वर्जन KWमध्ये करायचं आहे. म्हणून इथं दिलेलं आहे बघा, KW इज इक्वल टू पॉवर फॅक्टर इंटू KVA. सो हे काय केलं आहे फॉर्म्युला इथं फक्त थोडासा मॉडिफाय केला आहे, मॅक्सिमम डिमांड इंटू पॉवर फॅक्टर केलं आहे. का तर KVAमध्ये दिलं डिमांड त्याला KWमध्ये करायचं म्हणून इथं इंटू केलेलं आहे. सो व्हॅल्यू पुट केले आपण. लोड फॅक्टर किती आहे 0.5, तो इथं 0.5 लिहिला. युनिट जनरेटेड काढायचे आहेत आपल्याला. 1 मॅक्सिमम डिमांड KVAमध्ये दिले, पॉवर फॅक्टर 1 आहे. नंबर ऑफ अवर्स किती आहेत 30 डेज इंटू नंबर ऑफ अवर्स, एका डेमधले 24, सो 30 डेजमधले किती म्हणून 30 इंटू 24 केले. नाव युनिट्स जनरेटेड केलं आपण, ते डिनॉमिनेटरला होतं ते सगळं न्यूमरेटरला गेलं. सो युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड किती आलं 360. ह्याचं जर सगळं आपण कॅल्क्युलेशन केलं सो इट कम्स 360 kWh. नाव बिल काढायचं आपल्याला मंथली. सो त्यातलं आपण हे बिलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे ते ॲज इट इज लिहिलं आहे आपण. सो ₹125 इंटू 1 kVA प्लस ₹0.1, 10 पैसेचं कन्वर्जन रुपीजमध्ये केलं आहे ते 0.1 आणि किती युनिट्स काढल्यात आपण 360 kWh किंवा युनिट्स 360 kWh. सो बिल किती आलं ₹161 पर मंथ. आता आपल्याला कॉस्ट ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट काढायचं आहे. टोटल बिल डिवायडेड बाय KWH फॉर द मंथ. सो टोटल बिल किती आलं 161 डिवायडेड बाय KWH किती आहे 360. सो किती येत आहे 0.44 kWh. ओके. सो आता सेम प्रोसिजर कशाला करायचं आहे जेव्हा 0.8 पॉवर फॅक्टर असेल तेव्हा. सो युनिट्स काढायला पाहिजे. सो युनिट्स काढताना परत तोच फॉर्म्युला वापरणार आपण. लोड फॅक्टर इज इक्वल टू युनिट जनरेटेड ऑर कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इंटू पॉवर फॅक्टर इंटू नंबर ऑफ अवर्स. सो 0.5 लोड फॅक्टर आपण टाकला तिथे. सो अगेन 1 kVA, फक्त इथं 1 पॉवर फॅक्टरच्या ऐवजी किती आला 0.8 घेतलं आहे. 30 डेज ते तसंच राहणार इंटू 24 आवर्स. सो किती आले युनिट्स 288 kWh. जर आपण कॅल्क्युलेशन केलं हे सगळं डिनॉमिनेटरचं इकडे गेलं न्यूमरेटरला गेलं तर आणि इंटू होणार तर केलं तर 288 kWh म्हणजे इफेक्टिव्ह KWH इथं रिड्यूस झाले. सो आता बिल 125 पर kVA ऑफ मॅक्झिमम डिमांड प्लस 10 पैसे पर युनिट कन्झ्युम्ड दॅट इज ₹125 इंटू 1 kVA प्लस 0.1
रुपीज इंटू 288 KWH. सो किती आलं बिल? 153.8 बिल आलेलं आहे. ओके. सो नाव ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट काढायचं आपल्याला. सो टोटल बिल डिवायडेड बाय KWH फॉर द मंथ. सो टोटल बिल 153.8 आणि KWH या पर्टिक्युलर मंथसाठी 288. सो द ओव्हरऑल कॉस्ट काय झालेला आहे? 0.534 KWH. म्हणजे आता इथं जर आपण बघितलं तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला तर कॉस्ट पर KWH कमी येते आणि ते जर रिड्यूस झालं तर कॉस्ट पर KWH काय होते? वाढतं आहे. सो तेच आपल्याला रुपीज आपण पैशामध्ये कन्वर्जन केले 53.4 पैसे पर KWH जनरेट करण्यासाठी लागते. सो कंपॅरिझन ॲट युनिटी पॉवर फॅक्टर इफेक्टिव्ह KWH किती आहे? 360 KWH आणि कॉस्ट पर KWH म्हणजे किंवा पर युनिट आपण म्हणू शकतो. KWH इज इक्वल टू युनिट करू शकतो आपण. तर काय आहे त्याचं? तर कॉस्ट पर KWH किंवा कॉस्ट पर युनिट काय आहे? 0.44 आहे. तेच जर 0.8 पॉवर फॅक्टर कमी झाला, युनिटी म्हणजे 1 आणि 0.8 पॉवर फॅक्टर झाला तर 288 KWH रिड्यूस झाले आणि इथं रुपीज 0.534 पर KWH म्हणजे एक KWH तयार करण्यासाठी किंवा एक युनिट तयार करण्यासाठी पैसे काय लागतात? तिथं जास्त लागतात. सो दिस इज कंपॅरिझन. नाउ विल टेक्स नेक्स्ट एक्झाम्पल. कंझ्युमर रिक्वायर्स 50 into 10⁶ KWH per annum. The tariff is rupees 100 per kW of maximum demand per year plus 20 paise per unit. Calculate annual cost of supply at a load factor 50%. Also estimate the saving in annual cost. Its load factor is improved to 100%. So आता प्रिव्हियस एक्झाम्पल बघितलं आपण युनिटी पॉवर फॅक्टर आणि 0.8 पॉवर फॅक्टर. तो त्याचा डिफरन्स बघितला. आता आपण काय करणार आहे? 50% लोड फॅक्टर असेल तेव्हा काय चेंजेस होतात आणि 100% लोड फॅक्टर असेल तर काय चेंजेस होतात. लेट्स स्टार्ट. सो आता इथं युनिट्स दिलेले आहेत आपल्याला. लोड फॅक्टर 1 50% दिलं आहे, त्याचं कन्वर्जन आपण व्हॅल्यूमध्ये केलं 0.5. लोड फॅक्टर 2 दिला आहे 100%, त्याचं कन्वर्जन व्हॅल्यूमध्ये केलं 1 आलं. नाव KWH त्यांनी दिलेले आहेत, काढायची गरज नाही, पण मॅक्सिमम डिमांड दिलेली नाही आहे, ते काढावं लागेल कारण टॅरिफमध्ये बघा रुपीज 100 पर KW ऑफ मॅक्सिमम डिमांड प्लस 20 पैसे पर युनिट. सो ह्याच्यातलं आपल्याला युनिट्स दिलेले आहेत, मॅक्सिमम डिमांड दिलेली नाही आहे. सो आपल्याला काय काढायचं आहे? पहिल्यांदा मॅक्सिमम डिमांड काढायची आहे. सो पैशाचं कन्वर्जन आपण परत कशामध्ये करून घेणार आहोत? रुपीजमध्ये. सो 20 पैसे डिवायडेड बाय 100. का 100? तर 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे. सो द पैशाची किंमत रुपीजमध्ये करायची असेल तर आपण डिवायडेड बाय 100 करतो. ओके. सो ॲन्युअल बिल वेन लोड फॅक्टर इज 50%. लोड फॅक्टरचा फॉर्म्युला हा वापरावा लागतो. युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड इंटू नंबर ऑफ अवर्स. सो द लोड फॅक्टर 0.5 आहे. युनिट्स दिलेले आहेत 50 into 10⁶ KWH. मॅक्सिमम डिमांड इन KWमध्ये काढायचं आहे 365 into 24 hours. सो इट कम्स. आता आपण काय केलं? डिनॉमिनेटरचं सगळं इकडे न्यूमरेटरला घेतलेलं होतं. सो 0.5 लोड फॅक्टर इंटू मॅक्सिमम डिमांड इंटू KW इन KW इंटू 365 into 24 hours इज इक्वल टू 50 into 10⁶ KWH. सो आपल्याला मॅक्सिमम डिमांड काढायचं आहे तर हे इथंच ठेवायचं आणि हे जे काय आहे मल्टिप्लाय झालेलं ते सगळं इकडे डिनॉमिनेटरला येणार. सो तेच 0.5 into 365 days इंटू 24 hours. सो इट कम्स. मॅक्सिमम डिमांड किती आलेली आहे इथं? 11,415.52 किलोवॅट आलेला आहे. आता बिल सिम्पली 100 इंटू मॅक्सिमम डिमांड किती आलेलं आहे? 11,415.52 KWमध्येच विचारलं आहे त्यामुळे आपण इथं KW ॲज इट इज घेतलेलं आहे. हे जर KVAमध्ये असेल तर आपल्याला पॉवर फॅक्टरने डिवाइड करायला लागलं असतं, पण ते काय करायची गरज नाही कारण त्यांनी KWमध्येच दिलेलं आहे. प्लस रुपीज 0.2 इंटू 50 into 10⁶ KWH. सो ॲन्युअल बिल किती आलेलं आहे? 1,11,41,552 हे इयरली ॲन्युअल बिल आलेलं आहे. ओके. आता सेम स्टेप्स कशाला रिपीट करायच्या आहेत? जेव्हा लोड फॅक्टर 100% असेल तेव्हा. सो द ॲन्युअल बिल वेन लोड फॅक्टर इज 100%. सो इथं मी डायरेक्टली मॅक्सिमम डिमांड आपल्याला काढावी लागते म्हणून मॅक्सिमम डिमांडचा फॉर्म्युला डायरेक्टली लिहिलेला आहे आणि व्हॅल्यूज पुट केले. सो मॅक्सिमम डिमांड इन KWH डिवायडेड बाय
लोड फॅक्टर इंटू डेज इंटू 24 आवर्स. सो इथं हा जो वरचा पार्ट बघितला आपण 50% असताना काय चेंज झालेला आहे, तर इथं 0.5 आहे लोड फॅक्टर, इथं किती आहे 1, तेच आपण घेतलेलं आहे. आता बघूया काय चेंजेस होतात. सो मॅक्सिमम डिमांड किती येते 5707.76 किलोवॅट. रिड्यूस झालं आहे की नाही मॅक्सिमम डिमांड जेव्हा लोड फॅक्टर 100% असेल. सो जेव्हा 50% लोड फॅक्टर असतो तेव्हा डिमांड बघा मॅक्सिमम जास्त आहे, आणि जेव्हा इम्प्रूव्ह झाला आहे वाढला आहे लोड फॅक्टर म्हणजेच 100% तेव्हा मॅक्सिमम डिमांड कमी झालेला आहे. सो दिस इज ऑल्सो वन कन्क्ल्युजन दॅट वी कॅन ड्रॉ फ्रॉम द कॅल्क्युलेशन. नाऊ बिल, ऑब्वियसली आता डिमांडच कमी झालं आहे म्हटलं बिलसुद्धा कमी येणार. सो आपण व्हॅल्यू पुट केलं इथं ₹100 इंटू मॅक्सिमम डिमांड किती आलं आहे जेव्हा लोड फॅक्टर 100% असतो तेव्हा 5707.76 किलोवॅट प्लस ₹0.2 हा पार्ट तोच राहतो इंटू 50 × 10⁻⁶. सो बिल 1,05,70,776 म्हणजे बिल रिड्यूस झालेलं आहे. नाव सेविंग्स काढायचे आहेत आपल्याला. सो द ॲन्युअल सेविंग, ॲन्युअल बिल ॲट 50% लोड फॅक्टर मायनस ॲन्युअल बिल ॲट 100% लोड फॅक्टर. सो 1,11,41,552 मायनस 1,05,70,776 केलं तर ॲन्युअल सेविंग काय होणार आहे त्या प्लांटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये 5,70,776 हे काय होणार आहे सेविंग होणार आहे. सो ह्या प्रॉब्लेमवरून आपल्याला कळतं की जेव्हा लोड फॅक्टर कमी असतो तेव्हा मॅक्सिमम डिमांड जास्त असते आणि बिलसुद्धा काय येतं जास्त येतं. तेच जर लोड फॅक्टर इम्प्रूव्ह केला आपण तर मॅक्सिमम डिमांड कमी होते आणि येणारं बिलसुद्धा कमी येतं. सो रिझल्ट, पहिलं जे प्रॉब्लेम आपण सॉल्व केला क्वेश्चन नंबर 1 त्याचे आन्सर लिहिलं इथं. ॲट युनिटी पॉवर फॅक्टर 360 kWh आहे आणि 0.44 kWh एक युनिट जनरेट करण्यासाठी किंवा 1 किलोवॅट जनरेट करण्यासाठी लागतं. तेच जर पॉवर फॅक्टर 0.8 असेल तर इफेक्टिव्ह KWH रिड्यूस होतात 288 आणि कॉस्ट पर युनिट किंवा कॉस्ट पर KWH वाढतं म्हणजे 0.534 विच इज नॉट गुड. ओके. सो क्वेश्चन नंबर 2, when the load factor is 50% then maximum demand is 11,415.52 kilowatt and annual bill is 1,11,41,552. When the load factor is 100% म्हणजे improve झाला then the maximum demand is only 5,707.76 kilowatt and annual bill is only 1,05,70,776. सो ॲन्युअल सेविंग मगाशीच आपण काढलं आहे तर ते ॲन्युअल सेविंग किती येणार आहे 5,70,776 वार्षिक. सो ही जी काय ॲन्युअल सेविंग आहे लोड फॅक्टर इम्प्रूव्ह केल्यानंतरची ती सेविंग प्लांटमध्ये दुसऱ्या कुठल्या तरी युजफुल कारणासाठी वापरू शकतो. सो इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट, ह्या रिझल्टवरून आपण काय करू शकतो, if the load factor is increased then it reduces energy bill and achieves energy savings. If the load factor is increased then it reduces maximum demand. या कॅल्क्युलेशनवरून आपण काढू शकतो. इवन if the power factor is also increased then it reduces the cost per unit. म्हणजे एक युनिट तयार होण्यासाठी जे काही कॉस्ट लागते ती कमी लागते. हे सुद्धा कन्क्ल्युजन आपण ड्रॉ करू शकतो. कन्क्ल्युजन, टू इन्क्रीज लोड फॅक्टर maximum demand should be decreased. To increase the load factor KWH should be increased and to reduce cost per KWH power factor should be increased. So thank you for watching this video.